श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे 3 पिढ्यांचा पितृदोष तर संपणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात। याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याची केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात। त्याचबरोबर ह्या दोषामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वारंवार आजारपण, चिडचिडपणा, हट्टीपणा येतो। त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नाही, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात। आणि जेव्हा आपण अमावास्या तिथीला काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता ही मिळत असते। असं म्हटलं जातं की अमावास्याच्या दिवशी आपले पितृ मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही आज करू शकतात, म्हणजेच 24 जूनला किंवा तुम्ही उद्या करू शकतात, म्हणजेच 25 जूनला। कारण ही आहे दर्श अमावास्या। ही अमावास्या आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे, तर ती उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत समाप्त होणार आहे। म्हणून तुम्ही दोन्ही दिवस जे आहे हा दही भाताचा उपाय जो आहे तो करू शकतात। आता हा उपाय आपण कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे। रात्री आपल्या घरातली सर्व कामं उरकून झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवायचा आहे। भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला
टाकायचं नाही, नुसता भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे। भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे, त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे, हळद आणि कुंकूसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे। आता हा जो दही भात आहे तो आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं आहे। कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, ती वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, कारण त्यांना नजर लागलेली असेल, तर ह्या उपायाने नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत मिळते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल, ज्याला काही केल्याने फरक पडत नसेल, तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा आवर्जून आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जर आपल्या घरातल्या सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर त्याकरता सुद्धा आपल्याला हा दही भात जो आहे तो संपूर्ण आपल्या जेवढी पण घरातील सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं। त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दही भात जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे। संपूर्ण घरामधनं हा दही भात फिरवून झाल्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जे बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं आहे। एकदा तुम्ही हा दही भात बाथरूममध्ये ठेवला की तुम्हाला ते बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही। आता बरीच लोक हा प्रश्न विचारतात की आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग एक काम करा, तो दही भात ठेवल्यानंतर त्यावर एक बालदी जी आहे ती पालथी करून तुम्हाला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही बाथरूम हे वापरू शकतात। संपूर्ण रात्रभर आपल्याला हे जे दही भात आहे ते आपल्या बाथरूममध्येच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आपल्याला आपल्या घरातले इतर सदस्य उठण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ न करताच आपल्याला हा दही भात तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। बाहेर गेल्यावर एखादा तुम्हाला काळा किंवा तांबडा किंवा पांढरा कुत्रा दिसला तर त्यांच्यासमोर आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे, किंवा कावळ्यासमोर किंवा गाईसमोर आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचं आहे। आता तुम्हाला कुत्रा पण नाही दिसला, कावळा पण नाही दिसला किंवा गाय पण नाही दिसली, मग काय करायचं? मग एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हा दही भात जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी, कीटक, कुत्रे, हे पक्षी किंवा इतर कोणतंही जनावर जे आहे हे दही भात खाईल। हे सुद्धा आपल्या कडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। एकदा हा दही भात तुम्ही झाडाखाली ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आंघोळही करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी करायचा आहे। अर्थात काय तर तुम्ही आज पण करू शकतात किंवा तुम्ही उद्या पण करू शकतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।